शेवगाव प्रभाग 7 पठाण जोशींच्या पदयात्रेचा प्रचंड धमाका। युवकांची उसळती गर्दी, विरोधकांचे गणित कोलमडलं। प्रभाग क्रमांक 7 मध्ये शरदचंद्रजी पवार गट वंचित आघाडी काँग्रेस महायुतीचे उमेदवार वजीर पठाण आणि सोनल शरद जोशी यांच्या पदयात्रेने आज प्रभागभर अभूतपूर्व उत्साह निर्माण केला। पदयात्रेदरम्यान युवकांचा तुफानी सहभाग, महिलांची उपस्थिती आणि गल्ली बोळांत उमटलेला प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू आहे। उमेदवारांनी होम टू होम भेटी देत मतदारांशी संवाद साधला आणि विकासाच्या निर्धाराने आश्वासन दिले। प्रभागभर उमटलेला पाठिंबा पाहता पवार गटाची जोरदार लाट असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। आज प्रभाग 7 मध्ये मतदानाचे प्रचार रॅली सर्व मतदारांनी म्हणजे विस्तृत सहभाग केला आहे। आणि आज माझ्या संघ जे आपले वजीर बाबूलाल पठाण आहे, जे नगरसेवक होते, त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाची पावती आज आम्हाला दिसत आहे। कारण सर्व जनता ही वजीरभाई संघ आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे माझं हे जे निश्चित आहे। आणि हे मतदारांनी आता निवडणूक हातात घेतलेली असल्यामुळे आम्हाला आता टेन्शन राहिलं नाही कोणत्याच गोष्टीचं, कारण ही जनता आहे, आता जनतेने सर्व पाहिलेलं आहे। वजीर पठाण हे प्रभागात यापूर्वी नगरसेवक होते आणि त्यांनी केलेले विकास कामं वगैरे यावर जनतेची काय प्रतिक्रिया आहे? जनते आता सर्व जनता संघच आहे, जनतेची पावतीच ती भेटणार आहे। मतातून कळणार आहे का जनता म्हणजे संघ कोणाची आहे। समोर मग धनशक्ती आहे, पण धनशक्ती जनता नाही। जनतेला आज मस्तीने हे केलं, मतदाराला आश्वासन दिलं आम्ही असं करू तसं करू, पण त्यांचे कोणते आश्वासन आता ग्राह्य धरले जाणार नाही। विरोधी उमेदवारांच्या घरामध्ये विविध पदं भूषलेले आहेत, तसेच माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या घरामध्ये पद होतं, तर वार्डात कामं झाले का? नाही, वार्डात त्यांच्या वार्डात काम झालेच नाही, कारण वार्ड क्रमांक 10 होता त्यांचा अध्यक्षाचा होता आणि त्या 10 मधली जनता आता 7 मध्ये जोडलेली आहे। तर त्यांना फरक कळतो 7 मध्ये किती काम झालेले आहे आणि 10 मध्ये किती काम झालेले आहे। जुना वार्ड होता ते 10 नंबर। आज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रभात फेरी काढली आणि या फेरीला जनतेने आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। त्याचं कारणही आम्ही या अगोदर याच प्रभागात अपक्ष निवडणूक केली होती आणि त्या निवडणुकीत या जनतेने माझ्या बाजूने कौल देऊन मला विजयी केलं होतं। आणि या ठिकाणी मी ज्याप्रमाणे निवडून आल्यानंतर या प्रभागात प्रत्येकाच्या संपर्कात राहून कायमस्वरूपी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहिलो आणि त्याचं जे फळ म्हणून आज एवढ्या मोठ्या धनशक्तीसमोर आमची ही जनशक्तीची निवडणूक आहे। आणि मला विश्वास आहे नक्कीच हा प्रभाग ज्याप्रमाणे 7 नंबरचा आहे त्याचप्रमाणे तो या अगोदरही साथ दिलेली आहे आणि आताही या प्रभागातील जनता आम्हाला साथ देणार आहेत। माझ्याबरोबर सोनल शरद जोशी याही नगरसेविका पदासाठी आहेत आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन एजाज काजी आणि प्रभाग 7 मध्ये या सर्व तिन्ही उमेदवारांना तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून नक्कीच या प्रभागातील जनता आम्हाला निवडून देतील असा विश्वास आहे। कितीही धनशक्तीने धनाचा वापर केला तरी जनशक्तीचा पाठिंबा खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास आम्हाला आहे आणि त्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे। प्रभागामध्ये आज तुम्ही जी प्रचारयात्रा काढली, या प्रचारयात्रेदरम्यान तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद वाटला? या प्रभागामध्ये मी या अगोदर प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हे प्रतिनिधित्व करत असताना ज्या प्रलंबित या प्रभागातल्या गटरीचे काम असतील किंवा रस्त्याचे काम असतील, लाईटचे काम असतील, हे गेल्या 25-30 वर्षापासून जे प्रलंबित होते ते आम्ही सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि ते बऱ्यापैकी काम मी पूर्ण केलेलं आहे। आणि मी कायमस्वरूपी या जनतेने ज्या विश्वासाने मला निवडून दिलेलं होतं त्या विश्वासाला पात्र राहून काम करत गेलो आणि त्याचाच आज मला प्रत्यय आला का या जनतेने आज माझ्याबरोबर राहून मला त्याप्रमाणे प्रतिसाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकत आहे। शेवटचा प्रश्न आहे, याच प्रभागामध्ये जे विरोधी उमेदवार आहे त्यांचं या प्रभागामध्ये 30 ते 40 वर्षापासून वर्चस्व आहे, परंतु गेल्या टर्ममध्ये आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता काय म्हणजे उद्देशाने तुमच्याकडे पाहत आहे? जो उमेदवार माझ्यासमोर आहे त्याने जे अगोदर 9 वर्षापूर्वी माझ्यासमोर उमेदवारी केलेली होती त्यांचा काही
किरकोळ मताच्या फरकाने पराभव झाला, परंतु तो पराभव झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये सत्ता असतानाही परत या प्रभागाकडं 9 वर्षानंतर आज फक्त निवडणूक करायची म्हणून ते प्रभागात आलेले आहेत. त्यामुळं जनता त्यांना मान्य करायला तयार नाही.